नमस्कार. निकिता स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रुपाली आणि अर्जुनच्या लव्ह स्टोरीचा भाग 14वा पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. अर्जुनने रुपालीचा हात सोडताच रुपाली लगेच त्याच्या मांडीवरून उठते आणि बाजूला होते. तुम्ही चेंज करून या आणि झोपा, रुपाली बोलते. मला भूक लागली आहे, अर्जुन लहान मुलांसारखा फेस करून तिला बोलतो. बरं, मी खाली जाऊन ताट घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही चेंज करून घ्या, रुपाली अर्जुनला बोलते आणि लगेच खाली किचनमध्ये जाते. जेवण गरम करून ती त्याच्यासाठी ताट वाढून घेते आणि लगेच रूममध्ये येते. पण ती रूममध्ये येते तर अर्जुन तसाच बेडच्या एका कोपऱ्यात पाठीमागे बेडवर आडवा पडला होता. तो तसाच झोपून गेला होता. रुपाली ताट टेबलवर ठेवते आणि त्याच्या शेजारी बेडवर येऊन बसते. अर्जुन, उठा, जेवण करून झोपा, रुपाली त्याच्या खांद्याला हलवून त्याला उठवत होती. त्याला भूक लागली आणि तो तसा झोपला म्हणून वाईट वाटत होतं तिला. तो रात्रभर तसाच उपाशी झोपेल म्हणून त्याला उठवत होती. तिला त्याची खूपच काळजी वाटत होती. पण अर्जुन जागचा हलत सुद्धा नाही. अर्जुन, उठा ना, रुपाली बोलते. रुपाली, गप्प बस, मला झोप येत आहे, डोंट डिस्टर्ब. अर्जुन तसाच झोपाळलेल्या आवाजात तिला आता बोलत असतो. त्याला सुद्धा आता खूपच झोप आलेली असते, काही सुचतच नसतं आणि पुन्हा तो झोपून जातो. त्याला खूपच झोप येत होती की डोळे सुद्धा उघडू वाटत नव्हते, एवढे जड झाले होते त्याचे डोळे. मग रुपाली सुद्धा आता पुन्हा त्याला डिस्टर्ब करत नाही. तो तसाच झोपला होता, त्यामुळे मग ती त्याचे शूज आणि सॉक्स काढून ठेवते. तो ना खूपच खाली सरकून झोपला होता, त्यामुळे तिचा पूर्ण जोर लावून त्याला बेडवरती सरकून झोपवते आणि त्याचा कोट काढून ठेवते. नंतर त्याच्या शर्टचा इन केलेला होता तो पण ती मोकळा करते. त्यांच्या जे पॉकेट असतं ते काढते. त्यांचं वॉलेट, रुमाल सगळं काढून टेबलवरती ठेवते. त्याच्या कमरेचा बेल्ट झोपेत त्याला रुतू नये म्हणून तो पण ती काढून ठेवते. नंतर त्याच्या अंगावर ब्लँकेट ओढत देऊन ती बेडवरून उठणारच होती की अर्जुन तिला स्वतःजवळ ओढून रुपाली त्याच्या अंगावर येऊन आदळते. तू पण इथे झोप, अर्जुन अर्ध्या शुद्धीवर येत तिला आता बोलतो. डोळे त्याचे बंदच होते. अर्जुन, सोडा मला, रुपाली त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणत असती, प्लीज अर्जुन, सोडा मला. पण अर्जुनने खूपच घट्ट पकडून ठेवलं होतं तिला, एवढं की तिला हलता सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे आता तिच्याकडे काही पर्यायच नव्हता. शेवटी मग नाईलाजाने रुपाली तसेच त्याच्या मिठीतच झोपते. रुपाली एकटक त्याचा चेहरा निहाळत होती. तिला तो दिवस आठवतो जेव्हा ती त्याला पहिल्यांदा भेटली होती. आता तो दिवस आठवतो म्हणजे आता आपल्याला भूतकाळामध्ये आता जे काय झालेलं आहे ते इथे पाहायला भेटणार आहे. पाहणार आहोत आता ते भूतकाळामधलं. रुपाली, लवकर चल, उशीर होतोय, कोमल बोलत असते. हो ग बस, 5 मिनिटं, रुपाली तिच्या डोळ्यात काजळ लावत बोलते. अगं बाई, 5 मिनिट 5 मिनिट म्हणून ना अर्धा तास झालाय. तुला लवकर उठायला काय होतं ग, रोज तुझ्यामुळे लेट होतं आपल्याला, कोमल आता तिच्या नावाने बडबड करत आता म्हणत असते आणि रूमच्या बाहेर निघून जाते. कोमलचं रोजचंच आहे म्हणून रुपाली तिच्याकडे जास्त लक्षच देत नाही. कोमल बाहेर लिव्हिंग एरियामध्ये येऊन रुपालीच्या बाबांच्या शेजारी सोफ्यावर बसते. उशिरा उठण्यात ना रुपाली अगदी तिच्या आईवर गेली आहे. रुपालीचे बाबा कोमलला बोलतात आणि ते नेमकं आत्ताच किचनमधून बाहेर आलेल्या रुपालीच्या आई ऐकतात. काय म्हणालात, म्हणजे हे बरं आहे तुमचं, जेव्हा रुपाली काही चांगलं काम करते तेव्हा ती तुमच्यावर पडली आहे असं तुम्ही म्हणता आणि उशिरा उठल्यावर ती माझ्यावर पडली आहे असे म्हणता. आता रुपालीची आई इकडे चिडून आता त्यांना म्हणत असते. दोघांची आता छान अशी गमतीशीर भांडणे मात्र रोजच होत असतात आणि तसं म्हणून त्या कोमल शेजारी येऊन बसतात. अगं तसं नाही, अगं तसं नव्हतं म्हणायचं मला, कधी कधी उशिरा उठलेलं चालतं असं म्हणत होतो मी, हो ना कोमल. आता रुपालीचे बाबा सावरून घेत कोमलला विचारतात. हो कोमल, तूच सांग, हे असं म्हणत होते का, रुपालीची आई पण आता कोमलला विचारते. कोमल आता दोघांच्यामध्ये चांगलीच फसली होती. तेवढ्यातच आता, चल कोमल, झालं माझं, रुपाली तयार होऊन बाहेर येते आणि कोमलला बोलते. आता असं म्हटल्याबरोबर कोमल मात्र खूपच खुश होते. तिला आता या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणार नाही म्हणून आता ती खूपच आनंदी झालेली असते. हा चल चल, कोमल पडत्या फळाची आज्ञा समजून लगेचच उठून रुपालीचा हात पकडून तिलाच बाहेर
बाहेर घेऊन जाते, म्हणजे कोणाच्याच प्रश्नाचे उत्तर नको द्यायला. दरवाजामधून मागे वळून तिच्या बाबाला आणि आईला बाय बाय बोलते, पण ते पण हात हलवून तिला बाय बोलतात. काही उपयोग झाला का? एवढी गडबड करून जो उशीर व्हायचा तो झालाच. रुपाली वैतागून कोमलला बोलते, अगं बाई, माझ्यावर कशाला चिडते? आता मला काय माहिती, माझी स्कूटी मध्ये रस्त्यातच अशी बंद पडेल. कोमल बोलते. रोडच्या कडेला गाडी पार्क करून रुपाली आणि कोमल कोणाची मदत मिळते का ते पाहत होत्या. ग्रुपवर मेसेज टाक, आज फर्स्ट 2 लेक्चर होणार नाहीत. रुपाली कोमलला बोलते. दोघींना त्यांच्या क्लासेससाठी लवकर पोहोचायचंच होतं, पण नेमकी गाडी खराब होते आणि त्यांना लेट होतं. यार, किती कडू आहेत लोक. एक पण गाडी थांबत नाहीये इथे. कुठे गॅरेज वगैरे आहे का ते पण आपल्याला आता माहीत नाहीये. आता काय करायचं? आता हे सगळं कोमल बोलत असते. प्लीज हेल्प. हॅलो, थांबा ना. रुपाली आता डायरेक्ट एका बाईकच्या समोर जाऊन आता त्या बाईकला थांबवते. तसं तो बाईकवाला जोरात आता ब्रेक मारतो, पण बाईकच्या पाठीमागे जी काही गाडी होती त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला मात्र एवढ्या अर्जंट ब्रेक लागत नाही आणि त्याची गाडी बाईकला पाठीमागून आता धडकते. रुपाली दोन्ही हात कानावर ठेवते आणि डोळे बंद करून जोरात आता किंचाळते, पण तरी तो कर्कश आवाज तिच्या कानावरतीच पडतो आणि तिला आता भोळे येऊन ती तिथेच खाली पडते. म्हणजे रुपालीला त्या आवाजाने चक्कर आलेली असते. काही वेळानंतर रुपालीला जाग येते, तर ती एका अनोळखी ठिकाणी होती. ती डोळे उघडून पाहते तर ते हॉस्पिटल वाटत होतं. त्यावेळेस रुपाली, तू ठीक आहेस ना? कोमल आता काळजीयुक्त चेहऱ्याने तिला विचारते. हो, मी ठीक आहे, पण मी इथे कशी? रुपाली आठवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काहीच आठवत नाही. अगं, तू चक्कर येऊन पडली, मग मी ॲम्ब्युलन्समध्ये तुला आता येथे घेऊन आता आले. कोमल अजून पण पुढे आता काहीतरी सांगणार होती, पण त्याआधीच आता रुपाली बोलते. काय? मला फक्त चक्कर आली आणि त्यासाठी तू ॲम्ब्युलन्स बोलवली? रुपाली आता शॉक होऊन कोमलला विचारते. अगं नाही ग बाई, तसं नाही. आधी माझं ऐकून तरी घे. मगाशी तुझ्या बाईक समोर गेली, त्या बाईकला पाठीमागून एका कारने धडक दिली. त्यामुळे त्या बाईकवर असलेला व्यक्ती रोडवर पडला. त्याच्या डोक्याला आणि हाताला बरंच लागलं आहे. त्यामुळे कारमध्ये असणाऱ्या व्यक्तीनेच ॲम्ब्युलन्सला बोलवलं, पण तू तो जोराचा आवाज ऐकून घाबरून चक्कर येऊन पडली. मला पण आता काही सुचतच नव्हतं. स्कूटी पण बंद पडली होती, म्हणून मग मी तुला पण त्या आता ॲम्ब्युलन्समध्ये इथे घेऊन आले. कोमल तिला आता सगळं व्यवस्थित सांगते. तेव्हा कुठे आता रुपालीला सगळं आठवतं आणि घाबरून कोमलकडे पाहते. तो मुलगा ठीक आहे ना? रुपाली आता घाबरूनच कोमलला विचारते. काय माहिती नाही अगं, मी पण तुझ्या जवळूनच आता कुठेच गेली नाही. पण रुपाली, तू वेडी आहेस का गं? असं कोणी चालत्या गाडीच्या समोर जाऊन उभे राहतं का? कोमल रुपालीला दटावत बोलते. सॉरी कोमल, सगळं ना माझ्या मूर्खपणामुळे झालं. त्या मुलाला जास्त लागलं नसेल ना गं? त्याला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रुपाली आता डोळ्यात पाणी आणत आता कोमलला बोलत असते. रडू नकोस, काहीच नाही होणार. चल आता डॉक्टरांना विचारू. कोमल तिला आता बोलते. तशा दोघीही आता रूममधून बाहेर येऊन डॉक्टरांच्या केबिनकडे जायला निघतात. तर आजचा भाग आता येथेच संपलेला आहे. आता पुढील भाग आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला 13च्या आधीचे भाग बघायचे असतील तर डेली स्टोरी या चॅनलवरती पाहायला मिळतील. नक्की तुम्ही तेथे जाऊन बघा आणि बाकीचे इथून पुढचे सगळे भाग आता या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.